प्रिय मित्रांनो, नमस्कार. आज मी तुम्हाला एक खूपच रुचकर गोष्ट सांगणार आहे. पौराणिक कथांच्या प्रमाणे महाभारताच्या युद्धाच्या 36 वर्षांनंतर युधिष्ठिर यांना बोध झाला की आता त्यांना या पृथ्वीचा त्याग करायला पाहिजे. तेव्हा युधिष्ठिर आणि त्यांचे 4 भाऊ यांनी मिळून आपले साम्राज्य अभिमन्यूचे पुत्र परीक्षित यांना सोपवून दिले आणि 5 पांडव आणि द्रौपदी स्वर्ग यात्रेकडे निघून गेले. या यात्रेत सर्व भावांनी आपले सर्व काही सोडून दिले होते, पण अर्जुनाने आपल्या गांडीव धनुष्यांचा त्याग नव्हता केला. 5 पांडव अनेक नद्यांना पार करत, डोंगर चढत जेव्हा लाल सागर येथे आले तेव्हा तिथे अग्निदेव प्रकट झाले आणि म्हणाले, हे गांडीवधारी अर्जुन, आता आपल्याला आपल्या गांडीवाचा त्याग केला पाहिजे. बरे आहे अग्निदेव, असे म्हणून अर्जुनाने गांडीवाचा त्याग केला. या यात्रेत ते जेव्हा बद्रीनाथ येथे पोचले तिथे देवाधिदेव महादेव यांनी त्यांना दर्शन दिले. त्यानंतर ते सरस्वती नदीच्या उद्गम स्थळावर पोचले. त्यांना त्या नदीच्या पल्ल्याळ जायचे होते. पण द्रौपदीला नदीतून येताना त्रास होत होता. तेव्हा भीमाने एक मोठा दगड उचलून नदीत टाकला आणि द्रौपदी त्यावर चढून नदीच्या पल्ल्याळ गेली. असे म्हणतात की बद्रीनाथमधील माणा गावात आजही तो मोठा दगड आहे आणि त्याला भीमपूल असे म्हणतात. जेव्हा 5 पांडव द्रौपदीसोबत पुढे निघाले तेव्हा एक कुत्रा सुद्धा त्यांच्यासोबत आला. काही पुढे गेल्यानंतर द्रौपदी पडून गेली. तेव्हा भीमाने युधिष्ठिराला प्रश्न विचारला, युधिष्ठिर दादा, द्रौपदीने तर कसलाही पाप केला नाहीये, मग तिच्या सोबत असे का झाले? युधिष्ठिर म्हणाले, तथ्य हे आहे की द्रौपदी आपण 5ही भावांमध्ये अर्जुनावर जास्त प्रेम करत होती, म्हणूनच तिच्या सोबत असे झाले. त्यानंतर युधिष्ठिर आपल्या 4 भावांसोबत पुढे गेले. थोडे पुढे गेल्यावर सहदेव सुद्धा पडून गेले. भीमाने पुन्हा युधिष्ठिरला प्रश्न विचारला. तेव्हा युधिष्ठिर म्हणाले, सहदेवाला आपल्या ज्ञानाचा अहंकार होता. तो आपल्या पुढे कोणालाही मोठा मानत नव्हता. त्याच्या या दोषामुळे असे झाले. मग पुढे गेल्यावर नकुल सुद्धा पडून गेले. भीमाच्या पुन्हा प्रश्न विचारल्यावर युधिष्ठिरचे उत्तर होते, नकुलला आपल्या रूपाचा खूप अभिमान होता, त्यामुळेच त्याची ही गती झाली आहे. त्यानंतर युधिष्ठिर, भीम, अर्जुन आणि तो कुत्रा सोबत पुढे गेले. पण पुढे गेल्यावर अर्जुन सुद्धा पडून गेले. भीमाने पुन्हा याचे कारण विचारल्यावर युधिष्ठिर म्हणाले, अर्जुनाला आपल्या पराक्रमाचा अहंकार होता. त्याने म्हटले होते की मी एका दिवसात शत्रूंना परास्त करणार, पण असे शक्य नव्हते. आपल्या अभिमानामुळे आज त्याची ही स्थिती झाली आहे. आता युधिष्ठिर, भीम आणि तो कुत्रा पुढे गेले. भीम सुद्धा थोडे पुढे गेल्यावर पडून गेले, पण त्यांनी युधिष्ठिरला याचे कारण विचारले. तू गरज नसल्यावरही खूप खात असायचा आणि आपल्या शक्तीचे वृथा प्रदर्शन करायचा, त्यामुळेच ही स्थिती झाली आहे. यानंतर आता फक्त एक कुत्रा युधिष्ठिरांसोबत पुढे गेला. तिथे इंद्रदेव त्यांच्या समोर आले. युधिष्ठिर, आम्ही तुम्हाला आमच्यासोबत स्वर्गात नेण्यासाठी आलो आहोत. आपण आमच्यासोबत या रथावर चलावे. हे इंद्रदेव, माझी प्रार्थना आहे की माझे 4 भाऊ आणि द्रौपदी रस्त्यात पडून गेले आहे. कृपया त्यांना सुद्धा आपल्यासोबत स्वर्गात न्यावे. आपण काळजी करू नका, ते आधीच स्वर्गात पोचले आहे. त्यांना स्वर्गात जाण्यासाठी आपल्या शरीराचा त्याग करावा लागला, पण आपण सशरीर तेथे चालणार आहात.
तर मग माझ्यासोबत या श्वानाला सुद्धा स्वर्गात येण्याची परवानगी द्यावी. इंद्रदेवाने कुत्र्याला सोबत न्यायला नाही म्हटले. जर हा सोबत जाणार नाही तर मी सुद्धा जाणार नाही. युधिष्ठिर आपल्या म्हणण्यापासून मागे हटायला तयार नव्हते. तेव्हा यमराज स्वतः, जे त्या कुत्र्याच्या स्वरूपातच होते, आपल्या वास्तविक रूपात आले. तो कुत्रा स्वतः यमराज होते. ते युधिष्ठिरवर खूप प्रसन्न होते. यापुढे ते इंद्रदेवासोबत स्वर्गात गेले. ते स्वर्गात पोचले तेव्हा त्यांनी तिथे दुर्योधनाला पाहिले. तेव्हा युधिष्ठिराने याचे कारण त्यांना विचारले. इंद्र म्हणाले, हे सत्य आहे की दुर्योधनाने जन्मभर असत्य आणि अन्याय प्रकारे वर्तन केले, पण त्याने ज्या पराक्रमाने भीम आणि अर्जुन सारख्या योद्धांच्या समोर उभे राहण्याचे धाडस केले, त्यामुळेच आज त्याला हे पद मिळाले आहे. त्यानंतर जेव्हा युधिष्ठिराने आपली पत्नी आणि भावांविषयी विचारले, महाभारताच्या युद्धाच्या वेळेस त्यांनी असत्याचा आधार घेत गुरु द्रोण यांचे वध केले होते. त्यामुळे अल्पकाळासाठी त्यांना नरकवास मिळाला आहे. पण आता ते सुद्धा स्वर्गात येणार. काही वेळानंतर भीम, अर्जुन, सहदेव, नकुल आणि द्रौपदी सुद्धा स्वर्गात आले. त्यानंतर युधिष्ठिराने कृष्णाचे दर्शन केले आणि मग देवराज इंद्र यांच्याकडून कुरुक्षेत्र संग्रामात वीरगती मिळालेल्या योद्धांच्या बद्दल विचारणा केली. या प्रकारे महाभारताचा पूर्ण शेवट झाला. तर मित्रांनो, आपल्याला ही गोष्ट कशी काय वाटली आम्हाला कमेंट करून सांगा. असल्या अजून गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि शेअर अवश्य करा.